गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचाणूर्मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। ओम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवरं मोक्षनाम ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रनिवासं वेदविन्दावरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। आज या भागवत एकादशी निमित्त आज एक महत्वाचा भाग तुकाराम महाराजांना ह्या संपूर्ण जीवदशेला आलेला जीवांचा काळवाळा येतो हिताचा काळवाळा म्हणून जीव तुटतो तिळतिळा। अशा प्रकारे तुकाराम महाराजांना संपूर्ण जीवांचा काळवाळा येत होता म्हणून त्यांनी एवढी 5,000 अभंगाची गाथा लिहिली। तरी पण ते वैकुंठात गेल्यानंतर त्यांना परत अजून वाटलं का या जीवाचा उद्धार होण्यासाठी आपण अजून काहीतरी लेखन करावं, म्हणून त्यांनी परत अंतराळामध्ये म्हणजे स्वर्गावरून 12 अभंग पाठवले मानव जातीच्या कल्याणाकरता, जेणेकरून ह्या अभंगाचं कोणी पठण केलं, त्या अभंगाचं कोणी अध्ययन केलं, त्या अभंगाचं कोणी स्मरण केलं तर त्याचाही त्याच्यात उद्धार झाला पाहिजे। अशा प्रकारे एकदम छोटस संक्षिप्त असे 12 अभंग आहेत आणि त्याच्यानंतर त्याला 1-2 अभंग पुरवणीचे जोडले, असे टोटल 14 अभंग आहेत। आणि याचा जो नित्य पाठ करेल तर त्याला ह्या जीवनामध्ये सद्गती मिळेल असं तिने ह्या अभंगाला वरण दिलेलं आहे। शेवटच्या तिने म्हणलं स्वर्ग लोकाहून आले अभंग धाडियले सांग तुम्हा लागी नित्य नेम याशी पडता प्रतापे जळतील पापे जन्मांतरीचे। म्हणजे जर तुम्ही नित्य नेमाने ऐकले वाचले तर तुमचे जन्मांतरीचे पाप जळून जातील। तया मागे पुढे रक्षी नारायण मांडीला निर्वाण उडी घाली। त्याला मागं पुढं नारायण रक्षण करील, त्याला काही संकट पडलं तर ते संकटातून त्याला बाहेर काढील। बुद्धीच्या पालट नासेल कुमती, तर त्याच्या बुद्धीमध्ये कुमती असेल तर त्याची ती नासल आणि तिथं सुमती तयार होईल सद्भक्ती येणे पत्ती आणि त्याचं सद्भक्ती तयार होईल त्याच्या अंतःकरणामध्ये। सद्भक्ती झाल्या सहज साक्षात्कार आणि सद्भक्ती झाल्या वाढल्यानंतर श्रवण मनन निधिध्यास आणि सहज साक्षात्कार अशा गोष्टी या ज्या प्रक्रिया फिनोमेना ते त्याला होऊ शकतात। आणि जर जितका माणूस अंतःकरणपूर्वक वाचल, अंतःकरणपूर्वक याच्याकडे लक्ष देईल तर त्या अशा साधकाला, अशा भक्ताला याचा अनुभव लवकर येतो। होईल उद्धार पूर्वजांचा आणि त्याचा तर उद्धार होईलच होईल पण पूर्वजांचा होईल असं तुकाराम महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले। साधतील येणे इह परलोक, म्हणजे या जर अभंगाचा तुम्ही आपण नित्यनेम पाठ केला, या अभंगाकडे आपण बारकाईने लक्ष दिलं तर आपल्याला इहलोक आणि परलोकावी साधता येईल। सत्य सत्य भाक माझी तुम्हा, तुकाराम महाराज एकदा नाही म्हणले तर 2दा म्हणले सत्य सत्य, म्हणजे ग्वाही दिली एक प्रकारची। प्रासादिक मेवा ग्रहण करा, हा मी सत्य सत्य तुम्हाला भाक म्हणजे प्रार्थना किंवा भाक म्हणजे मी तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो की तुम्हाला याच्यापासून इहलोक आणि परलोक तुमची यात्रा सुरळीत होईल। साधतील इह परलोक म्हणजे दोन्ही यात्रा तुमच्या सुखकर होईल। परोपकारासाठी सांगितली देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा, परोपकारासाठी हे केलं आणि हा प्रासादिक मेवा आहे हा सर्वांनी ग्रहण करावा अशी त्यांची इच्छा आहे। येणे भव्यता जाईल तुमची, आणि तुमची भव्यता आहे या जन्म मरणाचं जे कोड आहे ते पण तुमचं जाईल। आणि सख्या विठ्ठलाची आनमज, म्हणजे आणि एवढं कर सांगत असताना वरून अजून असं सांगितलं की मला विठ्ठलाची शपथ आहे, मी तुम्हाला जे 12 अभंग जे पाठवले त्याचं तुम्ही दररोज नित्य पाठ करा, त्याचं अनुसंधान करा आणि त्या मार्गाने तुम्ही पथक्रमण करा तर तुमचं नक्की कल्याण होईल।
आणि हे पाठवत असताना ते फक्त 12 अभंगच नाही पाठवले, तर याच्याबरोबर एक टाळ पाठवली, कंथा पाठवली. टाळ हे चिखली, टाळगाव चिखली म्हणून या गावात ते टाळ पडले, आणि कंथा आणि हे 12 अंतराचे अभंग हे तुकाराम महाराज वैकुंठात गेल्यानंतर आलेले आहेत खाली भूतालावर. टाळ आणि कांता धाडेली निशाणी, टाळ आणि कांता हे खाली खाली पाठवली आणि त्याची निशाणी धाडेली निशाणी. घ्या रे ओळखून सज्जन हो, तुम्ही सज्जन माणसं आहे, तुम्ही हे ओळखून घ्या. माझे दंडवत तुम्हा सर्व लोका, देहासहित तुका वैकुंठाशी. माझे सर्वांना दंडवत आहे आणि देहासहित तुका वैकुंठाशी, म्हणजे देहासहित तुकाराम महाराज वैकुंठात गेले याचं एक प्रमाण आहे याच्यामध्ये. तर ह्या 12 अभंगामध्ये पहिला जो अभंग आहे, आपण एक एक अभंग घेणार आहे आणि त्याप्रमाणे आपण तो सेंड करणार आहे. तर पहिला जो अभंग आहे तो खूप महत्वाचा आहे. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. तुकाराम महाराजांनी या पहिल्या अभंगामध्ये सांगितलं का जन्माचा जर शोध आपण घेतला आणि जन्म का होतो, जन्माला घेणे लागे वासनेच्या संगी. व जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. जन्म घ्यायचंच कारण दुःख आहे म्हणले. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदे येऊन हानी केली. पाप पुण्य करून माणूस जन्माला येतो, म्हणजे पाप पुण्य समान झालं का मनुष्य जीवदशा प्राप्त होते. नरदे येऊन हानी केली, परंतु काय करतो, नरदेला आल्यानंतर त्यानं जर सतसत विवेक बुद्धीचा उपयोग नाही केला तर त्याची हानी होते. रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच्या गुणी जगी वाया गेला. रज तम आणि सत्व ह्या गोष्टी ज्याच्या अंगामध्ये आहे तर त्याच्यामुळं मनुष्य वाया जातो. आणि याच गुणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय, नरकाची केवळ. रज तो सबळ माया. तम काय तर नरकाचे म्हणते. समजा तमोगुणी मनुष्य म्हणजे नरकाचे केवळ. रज तो सबळ माया. र हे अज्ञानाचं आहे. आणि तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी. जर सत्वाचं सामर्थ्य वाढलं, रजगुणातून तमोगुण, रजगुणातून तमोगुण, तमोगुणातून सत्वगुणातून, सत्वगुणामधून शुद्ध सत्वगुणाकडे मनुष्य जर आला, साधक जर आला, तर त्याचे काय होईल, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य आणि करावे परमार्थ अहर्निशी. आता हे जन्माचे मूळ पाहिले शोधून एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये सांगतात. हरीच्या दासा हरिदा दिशान भावे जैसा तैसा हरिय. हरिमुखे गाता हरपले चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेचे संगे, आणि तिची झाली अंग्या. म्हणजे वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. आणि वासना ही कशी आहे, ही वासना सूक्ष्म हृदयामध्ये चिटकून आलेली आहे आणि ती वासना वाईट आहे. इथं सांगितलं तर वासना काय, पाप आहे वासना म्हणजे एक प्रकारची. कारण त्यांना पुनरपी जन्म पुनरपी मरणम जननी जठरी शयनम भज गोविंदम भज गोविंदम. जर आपण त्या शरीरामध्ये असलेल्या गोविंदाचं भजन नाही केलं तर मग मात्र आपल्याला जन्म मरण हे टळत नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येक योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. 84 योनीचा हा फेरफटका काही चुकत नाही. म्हणून ते जी सूक्ष्म वासना आहे ती बाद झाली पाहिजे. आणि ती बाद होण्यासाठी काय आहे तर संतांनी काहीतरी एक शास्त्र सांगून ठेवलेले आहेत. त्याच्या काही फिनॉमिना प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेनं जर मनुष्य आताही गेला तर आपण त्या प्रक्रियेत पास होऊ शकतो. संत चरणारज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नैनी निरोलोटे हृदय प्रगटे रामरू. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे आणि परी उपतिष्ठे पूर्व पुणे. इथं मी वासनाचं सांगितलं तुकाराम महाराजांनी. परंतु कसं आहे, जर कर्मधर्म संयोगाना संत चरणाचा जर रज लागला, म्हणजे संतांच्या कृपेने जर रज म्हणजे ज्ञान, तर संतांच्या कृपेने ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं. आणि माऊली पण तसंच याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगतात किंवा एकनाथ महाराज बी अभंगातून असं सांगतात, संता विना प्राप्ती नाही आणि आयशे वेद देती गवाही. हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांची पाय, तेने साधती साधन तुटती भवाचे बंधन. संता विना प्राप्ती नाही आणि आयुष्य वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती मनोरथ. म्हणजे संत मनोरथ पूर्ण करतात, पण कधी जर त्यांना शरण गेलं तर. कारण माऊलीनं पण ज्ञानेश्वरीमध्ये हे सांगितलेले, जर संतांना जर शरण गेलं तर तुम्हाला ते संतांच्या कृपेने ते ज्ञान संपादन होईल आणि ते ज्ञान तुम्हाला संतांकडून मिळत आणि त्या ज्ञानाने तुम्हाला पृथक्करण करता येईल.
तर जीव कोण आहे, शिव कोण आहे. आपल्या शरीरामध्ये जीव हाच शिव आहे, या जीव शिवाचं ऐक्य होईल आणि या प्रकारे आपल्याला ह्या नरदेहामध्ये येऊन आपल्या जीवाचं कल्याण होईल. अशा प्रकारे सर्व संतांचा अभिप्राय जर बघितला तर तो असाच आहे. म्हणून काय सांगितलं का बाबा तुम्ही इकडे लक्ष द्या का बाबा जन्म कशामुळे घ्यावा लागतो, जन्माचं सूक्ष्म कारण काय आहे, आणि जर ते सूक्ष्म कारणाचं आपण जर बात केलं तर त्याच्यावरच जर प्रहार केला विवेकानं तर आपल्याला ह्या दुःखाचं काही कारण होणार नाही आणि दुःख आपल्यापासून समोर निघून जाईल. हे पण असतानाच, शरीर धारण केलेलं असतानाच, मरण्याच्या अगोदरच. मोक्ष वैकुंठ हे मेल्यानंतर नाहीत, हे जिवंत असतानाचे. फक्त ते कसं आहे ते कोणाकडे गेल्यानंतर मिळेल तर याच्यासाठी आपल्याला सतसत विवेक बुद्धीचा विचार केला पाहिजे. म्हणजे पहिला अभंग असं सांगतो, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. म्हणजे आपण आपला खूप अभ्यास करायचा आणि जन्म का घ्यावा लागला तर याचं मूळ आपण शोधायचं. त्याचं कारण असं सांगितलं की दुःखाशी कारण जन्म घ्यावा लागला. दुःखामुळे जर का जन्म घ्यावा लागत असेल तर मग सुख कुठे आहे? सुख वशे भाऊ पायी संतांची, म्हणून केला वास नाही नाश त्यात आहे. म्हणजे सुख कुठं आहे तर संतांच्या पायाजवळ, सज्जनांच्या पायाजवळ, सद्गुरूच्या जवळ आहे. आणि मग त्या सुखासाठी आपण सुखाकरशी तळमळ तर एक वेळ जा पंढरीशी. म्हणजे सुखाची जर तळमळ करत असेल तर तू एकदा पंढरीला गेला पाहिजे. पण पंढरीला जाणारे तर खूप लोक आहेत, खूप जातात, खूप येतात, आयुष्यभर वाऱ्या करतात. पण काय आहे ही पंढरी? आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. पण पंढरी कोणती सांगितली साधू संतांनी? अभिप्रेत कोणती आहे तर काय आहे? हीच पंढरी आहे. आणि याच्यामध्ये आतमध्ये जी सत्ता आहे, ज्याच्या सत्याने शरीर चालतं बोलतं, ही जी सत्ता आहे तीच पंढरी, तेच देव पांडुरंग आहे. परंतु आपण काय करतो का फक्त मूर्तीपुरता देव, तीर्थापुरता देव असं म्हणल्यामुळं जे साधू संतांना जे अभिप्रेत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकल्यावर मग फेरा पडे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. म्हणजे इथं संतांनी स्पष्टपणे काही गोष्टीचं आपल्याला निवेदन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे जर आपण मार्गक्रमण केला तर आपण ह्या साधू संतांच्या वागण्यावर पूर्णपणे 100% श्रद्धा जर ठेवली तर आपल्याला ह्या जन्मामध्ये आपण कोण आहे त्याची ओळख होईल. आपण आपली करा सोडवणं, संसार बंधन तोडावी म्हणजे आपली ओळख होईल. तर याच्यासाठी आपल्याला ह्या 12 अभंगाचे याचं खूप खोलवर निरूपण आहेत. हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला सांगता येणार नाही, कारण प्रत्येक अभंगाचा अर्थ होतो. सरळ अर्थ, वाच्यार्थ, लक्षणार्थ. या तिन्ही अर्थापर्यंत जाण्यासाठी आहे ना, त्याच्यासाठी एखाद्या सज्जनाची कृपा, सद्गुरूची कृपा व्हावी लागते. त्याच्या सहवासात जावंच लागतं. तसं सांगून ऐकून या गोष्टी होत नाहीत. परंतु अभंगावर, संतावर श्रद्धा ठेवली आणि त्याचं जर अध्ययन केलं नित्यनियमानं तर अध्ययन करता 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 त्या अध्ययनामधूनच आपल्याला कृपा होती आणि कुणीतरी आपल्याला भेटतो. मग पहिला अभंग असाच आहे, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदे येऊन हानी खुली. म्हणजे पाप पुण्य समसमान झालं का मनुष्य नरदेहाला येतो. रज तम सत्व. आता रज म्हणजे काय? रज म्हणजे खूप आळशी. रजामध्ये रजगुण खूप वाईट आहे. इच्छा, घमंड, विषयभोग, अहंकार असा जो मनुष्य असतो तो रजगुण असतो. रजगुणामध्ये मनुष्य मेला तर तो माणसाच्या जन्मात येतो, परत जन्माला येतो. तमोगुण खूप आलस, अज्ञान आणि क्रोध, अहंकार. म्हणजे याचे तमोगुण त्याच्यापेक्षा वाईट, तो नरकची केवळ. तम म्हणजे काय? नरकाची केवळ. कारण तमामध्ये खूप आलस, अज्ञान, क्रोध, अहंकार, हिंसा, शोक, मोह, माया, पशु पक्षी असे जे हिंस्र प्राणी अशा याच्यामध्ये मनुष्य जन्माला येतो, तमोगुणी मनुष्य. पण आपल्याला काय करायचंय? सत्यगुण, सत्वगुणी जर असला तर सत्य, दया, तप, पवित्रता असा मनुष्य स्वर्गामध्ये जाऊ शकतो. परंतु इथं तिन्ही पण नको. तर त्याच्या पुढे तुकाराम महाराजांनी जायला सांगितलं. तो का म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. म्हणजे सत्वाचं सुद्धा सत्वाच्या पुढे जायचं, शुद्ध सत्वामध्ये जायचं. आणि शुद्ध सत्वामध्ये गेल्यानंतर त्याचं एक सामर्थ्य तयार होईल. आणि त्या सामर्थ्य कसं तयार होईल तर तो रात्रंदिवस परमार्थ करेल, तो रात्रंदिवस हरिभजन करेल. तो विसरणार नाही मी कोण आहे हे तो कधीच विसरणार नाही. तो झोपेतही विसरणार नाही,
जागृती, स्वप्ने, सुसुप्ती आणि अगदी पुढे तुर्यापर्यंत तो जाऊ शकतो. तर त्याचा बोध हा अंतरात त्याचा परिपूर्ण प्रकट झालेला असतो आणि त्याला त्या शुद्ध सत्वाचं सामर्थ्य, शुद्ध शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बोध बिरडा बांधला गाठा, गळा वैराग्याचा पट्टा आणि पहा तुका भुंकविले. या देवाचे भरता वारे, अंगी प्रेमाचे ठेपरे, गुरु करती वेडे सारे, पहा तुका भुंकविले. म्हणजे शुद्ध सत्वाचा कवडा एवढा मोठा आहे. तर ते तुकाराम महाराज म्हणलं, मला पण शुद्ध सत्वामध्ये आल्यानंतर माझ्या अंगामध्ये असा संचार झाला. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बोध बिरडा बांधला गाठा, गळा वैराग्याचा पट्टा आणि गुरु करी वेडे सारे आणि पहा तुका भुंकविले. म्हणजे हे तुकाराम महाराज म्हणले का मला मी सद्गुरूच्या कृपेनं हा बोध झाला आणि त्याच्यानंतर मला हा शुद्ध सत्व माझ्यामध्ये वाढलं. मग हे आपल्याला रजो, तमो आणि सत्वगुण याच्याही पलीकडे हळूहळू आपला प्रवास झाला पाहिजे. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट आपण साधू संतांच्या वागण्यावर खूप श्रद्धा ठेवली पाहिजे. तर ते खूप सत्य आहे आणि आपल्याला तारणार आहे अशी आपली नितांत श्रद्धा पाहिजे. कारण ह्या आयुष्यात ह्या जन्माला आल्यानंतर 3 गोष्टी ह्या खूप दुर्मिळ आहेत. याच्यासारख्या दुर्मिळ कोणत्याच नाही. तर पहिली गोष्ट आहे का नरदेह, आणि नरदेह आपल्याला योगायोग मिळालेले आहे. पाप पुण्य समसमान झाल्यामुळे नरदेह आपल्याला भेटलेला आहे. परंतु नुसतं नरदेह मिळून नाही उपयोग. नरदेहाची जर संख्या बघितली तर अर्बन झालेली आहे त्यागात. पण मग ते अजून 2 गोष्टी कोणत्या आहेत? तर संत आहेत, संत सज्जने हे खूप दुर्मिळ आहेत. म्हणजे ज्यांना शाश्वताची प्राप्ती झालेली आहे असे माणसं खूप दुर्मिळ. म्हणजे साधू वृत्तीचे माणसं, म्हणजे शैले मानिकानं, शैले न मानिका मुक्तिकवा न गजे गजे, साधवा नाही सर्वत्रम चंदनम न वने वने. म्हणजे चंदन हे कुठं काही अरवाडासारखे कुठे तरवाडासारखे कुठे उतरत नाही. तसेच चंदन हे दुर्मिळ आहे. आणि हत्तीच्या गंडास्थळामध्ये मोती निघतात. म्हणजे सर्व हत्तींच्या नाही, प्रत्येक शिंपल्यामध्ये शैले न माणिक, प्रत्येक शिंपल्यामध्ये माणिक नसतात, खूप दुर्मिळ आहेत. तसं संत हे दुर्मिळ आहेत. त्याच्यानंतर मुमुक्षपण, माणसाला मुमुक्षपण येत नाही. काय उद्धार पावेल आता, काय कृपा करेल नारायण, आयशे वर्म मज दावे नारायणा आणि अंतरीच्या पुन्हा प्रगट होणे. अशा प्रकारचे काही आपल्याला सात्विकता येत नाहीत, मुमुक्षपण येत नाही. आणि ते जर आलंच तर ह्या 3ही गोष्टींचा जर संयोग जर जुळून आला तर मग मात्र दुग्ध सत्कारा योग आहे. आणि त्या माणसाचं मात्र, त्या साधकाचं, त्या भक्ताचं, त्या कोणी बी असो, येणीवान प्रपंची माणूस असो, याच्यासाठी काही असे अटीतटी काय नाही. फक्त ज्या जीवदशाला ह्या गोष्टींचा संयोग जुळून आला तर तो किती वाल्या कोळ्यासारखा असो किंवा अगदी प्रल्हादासारखा लहानपणापासून भक्त असो, हे सर्व मग त्या ठिकाणी एकाच ठिकाणी जातात, कोणीही असो तो. फक्त त्यांना ह्या 3ही गोष्टीचा, दुर्मिळ गोष्टींचा संयोग आलेला आहे. आता नरदेह सगळ्यांना मिळालेले आहेत. ज्यांना समजतं, कळतं, वाचता येतं, लिहिता येतं, पैसा, धन किंवा बायका, मुलं, प्रपंच, सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टीची आपल्याला जाणीव आहे. परंतु बाकीच्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या गोष्टींचा कुठंतरी संयोग येतो का, तो कशाने येईल, कशाने आल्यानंतर काय करावं लागेल त्यासाठी, असं जर प्रयत्न आपण केला तर काहीतरी ह्या जन्मामध्ये आपला मेळ बसू शकतो. नामारूपा नाही मेळ आणि अवघा वाचेचा गोंधळ. जर नामाचा रूपाचा मेळ झाला नाही आणि नुसतं वाचिकच आपण करत राहिलो तर मग मात्र आपला मेळ बसणार नाही. तर यासाठी आपण संत वाङ्मयावर खूप विश्वास, नितांत श्रद्धा ठेवली पाहिजे. का हे अंतिम सत्य आहे आणि ह्या सत्याच्या मार्गाने आपल्याला जायचंय. आणि आपण कधी जाणार हे माहित नाही. आपल्याला किती आपल्या वाट्याला श्वास आले पण सांगता येत नाही. कधी जाऊ शकतो, आज आहे तर उद्या नाही. वृक्षाची पान हालेलीची सत्ता आणता कुठं, वृक्षाचं पानाचं काय सत्ता आहे का स्वतःची? काही सत्ता नाही, कधी ते पडू शकतं. तसं या लोकीमध्ये आल्यानंतर तर पहिलं कर्म काय केलं पाहिजे, कोणतं केलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला साधू संतांच्या मार्गाचा विचार केला पाहिजे. त्यासाठी ग्रंथ, संत आणि पंथ हे 3ही गोष्टींचा समन्वय आपण साधला पाहिजे. आणि तो साधता येतो चांगला विचार केल्यानंतर. तर आमच्या महाराजांचं वाक्य होतं, चांगला विचार केला तर ती वस्तू तीच आहे. संत श्रीपाद बाबांनी ते 1920 म्हणजे 1940 सालापासून 1998 सालापर्यंत त्यांनी ह्याच मार्गाचा अवलंब केला
आणि त्यांनी हेच जगाला सांगितलं आणि कितीतरी जणांचा प्रकाश कितीतरींच्या उद्धार केला आणि कितीतरी जणांचा अज्ञान घालवलं. असं एक प्रकाशमय जो साधू होऊन गेला. आणि अशा प्रकाशामध्ये आपण जर आलो तर आपला बी उद्धार होईल. म्हणून ह्या आलेल्या नरदयामध्ये आपलं सार्थक कशानं होईल हा आपण विचार केला पाहिजे. कधीतरी आपण थोडासा आपण कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसून आपल्या कुठेतरी बुद्धीच्या कुठेतरी चौकटीत किंवा बुद्धीच्या कुठेतरी एका कॉर्नरला आपण हा विचार केला पाहिजे की आपण प्रपंच तर करतो, पण हे करत असताना अजून काही आपल्याला करायचं बाकी राहिलंय का, आपण हे करू शकतो का, आणि हे केल्याने काय होईल, नाही केलं तर काय होईल, असं जर आपण विचार केला तर आपल्याला याचा खूप फायदा होईल. फायदा म्हणजे एवढा होईल का या जन्माचं सार्थक होईल आणि साधू संतांचा जो अट्टहास आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये जाईल आणि आपल्याला ह्या जन्माचं सार्थक होईल. समाधान लागेल, चित्त शांत होईल आणि प्रसन्नता ही अखंड राहील. अशी अखंड प्रसन्नता टिकवण्यासाठी, अखंड शांतता, समाधान मिळवण्यासाठी आपल्याला साधू संतांच्या मार्गाचा आपण अवलोकन केलं पाहिजे आणि त्यांच्या पंथानं आपण चाललं पाहिजे. आज आपण तुकाराम महाराजांचा नित्यपाठाचे जे 12 अभंग आहे त्याच्यामधील पहिल्या अभंगाचं निरूपण केलं आणि आता याच्यानंतर आपण दुसरा, तिसरा, चौथा असं टोटल 12 अभंग आहे आणि 2 अभंग त्याच्याबरोबर तिचे पुरवणीचे अभंग आहेत. तर ते अभंग आपण घेणार आहे. तर त्या अभंगावर आपण सर्व अभंगावर आपण निरूपण करणार आहे थोड्या प्रमाणात माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे. तरी आपण ते श्रवण करावं ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या शुभ पर्वावर आजचं हे 2 शब्दाचं जे विवेचन आहे ते इथे थांबतो. जय हरी, जय हरी, जय हरी.